कोणत्या गावाहून आलेत आपण? मानेवाडी. साधारणतः इथून किती किलोमीटर येते? 120 किलोमीटर. जरांगे पाटलाची भेट झाली का? बघितलं का जरांगे पाटलांना? झोपले जातात. काय वाटतं तुम्हाला आरक्षणाबद्दल, सरकारच्या भूमिकेबद्दल? द्यायच पाहिजे. सरकारची भूमिका तर तुम्ही बघितलीच आता, त्यावरून काय वाटतं? त्यावरून तर अवघड परिस्थिती. ते आत्ता एक भास्कर महाराजाचं विधान तुम्ही ऐकलंच असेल. महाराजाबद्दल दोन शब्द. भास्कर महाराजाबद्दल 2 शब्द सांगा. काय ते सगळं बोलायचीच लायकी नाही त्याची. बाबा कोणत्या गावाहून आलात तुम्ही? शिरदेवी. किती वाजता आलात सकाळी? किती 2 वाजता आलो. 2 वाजेपासून इथे कशाने आले? एसटी. एकटेच आले का? हो, नेहमी येत असतो 2-4 वाजता. 2-4 रोजाला नेहमीचे. काल तुम्ही मुलाखत ऐकली असेल त्या भास्कर महाराजाची? नाही, पंढरपूरला गेलो तुम्ही. पण तुमच्या ऐकण्यात आलं असेल ना? ऐकले तर आले, पण आता 15 दिवसावर नाही ऐकलं आपण. स्वतःच्या मोबाईलवर नाही. मोबाईलवर नाही ऐकलं काय. पंढरपूरला गेलो, रात्री आलो सगळ्या 5-3 वाजता. सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतं तुम्हाला? सरकारच्या भूमिकेत सरकारचं कसं आहे, ते स्वाधीन नाही त्याच्या. सरकार मस्त आपल्याला वाटतं मराठीचं आहे, पण मराठीच्या काय त्याच्या हातातच काही नाही. ते काय करते मग सरकार आहे पण आता नेमकं? सरकार आहे ते सरकार हे फडणवीस आणि ते मोदी सरकार ते त्याच्या हातात आहे सगळं. ते जनताचं जे आपले जे आहे ते पुढारी हे आपल्याला ते भाग येत नाहीत ना. यांनी पोती ओळख केली, त्याच्याकडे काय नाही चूक. म्हणजे आपले जे सरकाराकडे चूक नाही, आपल्या लोकांकडे चूक आहे सगळी. हे मराठी लोकांचं अजून बी बघा, इतकं आपण पोळलं तरी उद्या दारू जर वाटली त्यांनी तर पियाला बसले निवडणुकीच्या टायमाला. मराठ्याला संसार येत नाही, कुत्र्याला पाणी पिता येत नाही, असं आहे ते. मराठी जर जुटीने झालीत ना, असे जर जुटीने राहिले तर मग त्याला झाडा दाखवता येते. पण घ्यायचं कसं आहे, मराठीचं काय हे असं ते तसं हे असं आहे ते. आता भास्कर महाराज म्हणल्यावर महाराजांनी अशा गोष्टी करायला नाही पाहिजे. तर असं मी जरी ऐकली नसते, मी बी महाराज आहे ना, मग त्याला बघून मग काय करू. हां, काय वाटतं तुम्हाला, महाराजांनी अशा गोष्टी करू नाही? पोट भरायचं आपले जीवावर आणि आपल्या जातीत करू नये असं. हां, काय महाराजमध्ये काही तुम्ही तुमच्या भाषेत बोला, काय बोला. नाही, महाराज म्हणजे काय म्हणजे असे महाराज करत नाही ना. महाराजांनी उलट ज्ञान सांगायला पाहिजे, समज घालायला पाहिजे, रीतिरिवाजाने बोलायला पाहिजे. भास्कर महाराज म्हणजे आता काय बघू, त्याला कुठची बळक पडत ना माझी असतेच माहिती. बोलन त्याला मुद्दाम किती असू नये कसला. भेट पडल्यावर बोलणार तुम्ही? हां, पाटलांनी उपाशी भरपूर केलं जनतासाठी, पण उपाशी राहून करायला नाही पाहिजे. सामना बाया सारा लागते आणि शेवटी कव्हार काय करा, ते मरणाची वाट बघत येते. हे करायचं नाही, नुसतंच असे नुसते उठून जरी बसले तरी बस झालं, थोडे जरी बोलले तरी काहीच करू नये. नुसतं खावा पिवा आणि बोला. जे करायचं ते सगळे करू जाणतात सगळे. भेटू नाही भेटू 8 वर्ष इतकी लागलं तसं अजून काय वरी 2 वर्ष 4 वर्ष काय लागते तर बघू, पण स्वतःच्या हिमतीवर बघू. याचा विश्वास नाही. मुंबईला जाऊन त्यांनी फसिलं आपल्याला. काय अर्धे त्या मुंबईत, काय ह्या मुंबईत, काय फिल्म दिलं लिहून जा माघारी. आता आपण राहिलं विश्वास बी ठेवावा लागतो ना. ते काय करता येते आपल्याला? त्याची विश्वासघात झाला म्हणा. विश्वासघात झाला. आता या निवडणुकीत विश्वासघात होणार नाही याची काळजी घ्यायला. निवडणुकीत घेऊन आता काय घ्यायची ते पहिले आपली जनता बस पाठीशी भरपूर आहे. एवढे 160-170 मराठ्यांचे आमदार होते. हे काय केलं? हे तर काय याच्याबद्दल काय सांगतात? हे व्यापाऱ्याच्या बैलावानी बैल ती. व्यापारी कसं बैल इकडून येतो आणतो दावणीची दावणी, तशी बैल ती. जिथं बनते तिथं बसते, तर जिथं पळ म्हणते तिथं पळते. मग यावेळेस आता बैल निवडून द्यायची का नाही द्यायची? नाही, यायला कशाला निवडून द्यायचा?
ते कामाचीच नाही म्हणत हा त्याची दारूवर आणि मटणावरच हे निवडून आले इथून मागं तेवढं नाही खाल्लं तर काय मरतं का मग महिनाभर खाली 5 वर्ष मग असे काटात काढीत आपलं असं